6% म्हणजे नेहमी माझ्या काळातही मला पण जेव्हा लोकांनी सांगितलं होतं, मी पण अधिकाऱ्यांची या विषयात चर्चा केली होती बरेच वेळा. तर ते सांगण्यात आलं होतं की नाही, आपण आता हा गोरेवाडा तलाव एक फक्त वॉटर बँक म्हणून ठेवलेला आहे. कधी काळी नवेगाव खैरीला काही ट्रिपिंग झालं किंवा काही झाल्या गोष्टी झाल्या किंवा नवेगाव खैरी बंद करावा लागला, तर आपल्याला गोरेवाडा तलावातलं पाणी घेऊन मग आपल्याला हे ट्रीटमेंट प्लांट चालवता येतात आणि ते नागपूर शहरामध्ये आपण पाणी सप्लाय करू शकतो. या गोष्टी इथपर्यंत होत्या. पण आता मित्रांनो, असं झालं या दरम्यान 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये आता सध्या गोरेवाडा तलावाचं म्हणजे बरेचसे एक्सपर्ट्स पण सांगतात आणि काही माझी जे कर्मचारी आहेत ते पण सांगतात की OCW गोरेवाडा तलावाचं पाणी घेतं. म्हणजे ट्रीटमेंटसाठी ते पाणी घेण्यात येतं. आता त्यांनी कबूल केलं की 5 ते 6% घेतं. आता 5 ते 6% जरी घेतलं, पण तरी त्याला जे आता त्या अवनी आर्या यांनी जे रिपोर्ट केला होता, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की खूप ठिकाणचं कंटॅमिनेशन त्या गोरेवाडा तलावामध्ये येतं आहे. एक नाला पण येतो आहे तिकडून, त्याचं पण कंटॅमिनेशन आहे त्याच्यामध्ये. मग हे पाणी जरी फिल्टर करून किंवा ट्रीटमेंट प्लांटमधून ट्रीटमेंट करून हे पाणी जातं. अधिकारी म्हणतात की आम्ही ते त्याचे सॅम्पलिंग करतो, पिण्यायोग्य असतं आणि ते नंतर लोकांपर्यंत जातं. तसं नाही आहे. वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं जे पाणी आहे ते नक्की सॅम्पलिंग होत असेल, पण त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर आणि ते पिण्यायोग्य आले आहे, तेव्हा त्याचं शहरामध्ये त्याचा पाणी पुरवठा होत नाही. कुठल्याही पद्धतीने होत नाही. पाण्याचं सॅम्पलिंग होत असेल, पण त्याचे रिपोर्ट्स तुम्हाला नंतर मिळतात. तोपर्यंत ते पाणी ते या टाकीतून त्या टाकीतून त्या टाकीतून तुमच्या नागरिकांच्या घरापर्यंत चाललं जातं. त्याच्यानंतर मग सॅम्पलिंग केली आणि त्याचे रिपोर्ट्स नंतर आले पिण्यायोग्य आहे किंवा नाही आले पिण्यायोग्य आहे, तर मग तुम्ही काही ना काहीतरी त्याच्यावर अधिकारी लोक मग कारवाई करतात. मग तिथलं पाणी सप्लाय बंद करतात किंवा टँकरनी सप्लाय प्रोव्हाइड करतात वगैरे, जे काही त्यांची जी प्रोसिजर आहे. मुद्दा असा आहे की गोरेवाडा तलाव म्हणजे नेहमी कुणी कुठल्या पत्रकारांनी जरी हा प्रश्न विचारला तरी अधिकारी हेच उत्तर देतात की आम्ही आता गोरेवाडा तलावाला एक वॉटर बँक म्हणून घोषित केलेलं आहे, याचं पाणी वापरत नाही. पण सगळे एक्सपर्ट्स आणि सगळे ग्रीन्स जे इन्व्हायरमेंटलिस्ट आहे ते सांगतात की नाही, गोरेवाडा तलावाचं पाणी नागपूर शहराला फिल्टर करून पाठवण्यात येतं. तथ्य काय आहे नक्की, म्हणजे हे जाणून घेण्यासाठी मध्यंतरी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. एक आमचे मित्र आहेत चंदू लाडे, मनसेचे नागपूरचे शहर अध्यक्ष आहेत. त्यांची एक व्हिडिओ क्लिप पॉडकास्ट व्हायरल झाला होता. त्याच्यात त्यांनी पण हा क्लेम केला होता की यामध्ये गोरेवाडा तलावामध्ये सगळं पाणी हे दूषित पाणी पण येतं आणि ते पाणी मग ट्रीटमेंट प्लांटमधून जाऊन शहरामध्ये जातं. आता ही गोष्ट फार सिरियस आहे. महापौर नीता ठाकरेंना ही गोष्ट जेव्हा काल कळली, त्यांनी नाराजी घोषित केली, त्यांनी नाराजी दाखवली. पण नक्की याच्या संदर्भात काय कारवाई होणार? काही कारवाई होणार? कारण की बरेच वेळा म्हणजे माझ्या कार्यकाळात OCWच्या असतानासुद्धा या संदर्भातल्या बऱ्याच बातम्या यायच्या, आताही येत आहेत. आताचेही पत्रकार या संदर्भात बातमी करतात आहे. आज तर ठळकच बातम्या आलेल्या आहे. टाइम्स ऑफ इंडिया, नागपूर, महाराष्ट्र टाइम्स म्हणा किंवा इतर सर्वच वर्तमानपत्रात, नवभारत म्हणा, सगळ्यांनी ठळक बातम्या दिल्या आहे. या बातम्यांवर काय कारवाई होणार? म्हणजे नक्की इतर म्हणजे नक्की गडबड कुठे आहे? म्हणजे ते CID सिरियल समोर दया कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है. म्हणजे पाणी गोरेवाडा तलावाचं जर 65% नागपूर शहराला जात आहे आणि त्याच्यामध्ये गोरेवाडा तलावामध्ये जर असे दूषित पाणी, कंटॅमिनेटेड पाणी येत आहे आणि ते जर फिल्टर करून जात आहे किंवा तेच पाणी जर जात असेल तर ही फार गंभीर गोष्ट आहे. आधीच नागपूर शहराला 50% म्हणजे 50 एरियामध्ये दूषित पाणी जात होतं. आता तर हे जवळपास 65% नागपूरचा प्रकार आलेला आहे. याच्यावर नक्की नागपूर महानगरपालिकेने विचार करावा
नाहीतर पुन्हा मग शेवटी विषय असा येईल की इतका सगळ्या बातम्या आल्यावर पुन्हा मला असं वाटतं हायकोर्टाला याचं कॉग्निजन्स घ्यावं लागतं का, की हायकोर्ट पुन्हा सुओ मोटो याची PIL दाखल करून पुन्हा नागपूर महानगरपालिकेला विचारणा करेल का, हा पण एक प्रश्न येऊन जाईल. मला वाटतं की प्रश्न फार गंभीर आहे. नागपूर महानगरपालिकेचे महापौर म्युन्सिपल कमिशनर या सर्वांनी याच्यामध्ये दखल द्यावी. याच्यामध्ये तातडीने काय कारवाई करण्यात येईल ती कारवाई करावी आणि दोषी जो कोणी असेल त्याच्यावर पण कारवाई करावी. पण नागपूरकरांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळेल याची ग्वाही आता नागपूर महानगरपालिका आणि नागपूर चे म्युन्सिपल कमिशनर आणि महापौर यांच्या हातात आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण तुम्हाला ही सर्व माहिती द्यायची होती म्हणून मी या विषयात आलो. तूर्तास इतकंच. धन्यवाद.